नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या भूगोलाचा तिसरा चॅप्टर काय करणार आहोत बघणार आहोत. तर याच्या अगोदर आपण पृथ्वीचे अंतरंग हा दुसरा चॅप्टर बघितलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर एकदा ते लेक्चर काय करा बघून घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला म्हणजे काय पृथ्वीच्या अंतरंगाविषयी सर्व माहिती भेटेल आणि त्याच्यामध्ये खूप सारे पॉइंट हे आपल्या परीक्षेला येण्यासारखे आहेत. ओके, त्यामध्ये त्याच्या विलकता असतील, परत नंतर जे काही किती प्रावरण आहेत किंवा नॉर्मली किती भाग आहेत. ओके, प्रत्येक भागाचं किती किती भाग आहेत. ओके, या फॉर्म मध्ये ते कसं आहे महत्वाचं आहे. ओके, त्यामुळे एकदा ती लेक्चर काय करा बघून घ्या. ओके, चला तर मग आता तिसरा जो चॅप्टर आहे, तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे आर्द्रता व ढग. ओके, आता आर्द्रता कशाला म्हणतात, कशाला नाही, व ढग कशाला म्हणतात, कशाला नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायच्या बघायच्या आहेत. आणि ढगांचे प्रकार किती आहेत. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा आता काही या ठिकाणी चित्र दिलेत बघा, त्याचे निरीक्षण करायचे आपल्याला. आता यामध्ये जर आपण विचार केला बघा, आकृती 3.1 मध्ये दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि त्यावरून चित्रांमध्ये व्यक्त केलेली हवेची स्थिती, ठिकाण यांविषयी वर्गात चर्चा करा व खालील चौकटींत लिहा आणि याबाबत वर्णन वहीमध्ये लिहा. आता या ठिकाणी जर बघितलं तर बघा, आता ऊन खूप आहे बघा, वारा वाहने थांबले आहे, मला वाळूच्या वादळाची शक्यता वाटते, लवकर घरात जाऊया. ओके, बघा मग ते काय म्हणते, होय मलाही तसेच वाटते, चला पटपट. आता हे जे चित्र आहे कुठलं असेल बरं, वाळवंटामधलं. ओके, कारण की बघा आता ऊन खूप आहे म्हणजे काय, आता ऊन खूपच आहे. आता डायरेक्टली सर्वात जास्त ऊन कुठं असणार आहे, वाळवंटामध्ये आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग आता बघा, वाळूच्या वादळाची शक्यता कुठं असणार आहे, वाळवंटामध्ये. मग ही सध्याची स्थिती कुठं आहे, म्हणजेच काय की वाळवंटामधली आहे. ओके, परत नंतर बघा, मित्रा वातावरणात फारच उकाडा आहे बघा, सोहम हो रे, मी घामामुळे चक्क भिजलो आहे. आता मला सांगा या ठिकाणी म्हणजेच काय की वातावरण कसं असणार आहे, थोडंसं दमट असेल. ओके, या फॉर्म मध्ये परत नंतर बघा, आता मुलांनो इकडे या, पटकन स्वेटर घाला आणि नंतर खेळा. बघा आई थांब ना जरा खेळू दे. आता इथं जर विचार केला तर मला सांगा एकदम काय आहे, थंड आहे. बघा या ठिकाणी बघितलं तर एकदम कसं आहे, गरम आहे. या ठिकाणी बघितलं तर म्हणजेच काय की ओलावा आहे, थोडासा ओलावा म्हणजे आर्द्रता आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर एकदम कसं आहे, थंड आहे. मग आता यामध्ये जर विचार करायला गेलो तर बघा, आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण थोडंसं काय करूयात आता बघूयात. मग आता यामध्ये काय बघा, एकदा मी काय करतो दुसऱ्या टॅब मध्ये यामध्ये इन्स्टॉल करून ठेवतो किंवा ओपन करतो. आता बघा यामध्ये भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण याचं बघितलं, सर्वसाधारणपणे हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने आपण नेहमी करत असतो. बघा हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो. कधी कधी हवा आपल्याला दमट जाणवते तर कधी हवा कशी जाणवते आपल्याला, कोरडी जाणवते. बघा वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल चित्रांतील संवादावरून लक्षात येतात. जर आपण पहिल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर म्हणजेच काय की हवा या ठिकाणी एकदम कशी असणार आहे, कोरडी असेल. हो की नाही. परत नंतर इथं जर बघितलं, आता यांना थोडासा उकाडा झाल्यासारखं वाटते किंवा गरम झाल्यासारखं वाटते. म्हणजे हवेची स्थिती कशी असणार आहे, थोडीशी म्हणजेच काय की त्यामध्ये म्हणजे काय की वाफ असेल पाण्याची. ओके, या फॉर्म मध्ये किंवा आर्द्रता जास्त असेल. आणि इथं जर बघितलं तर हवा कशी आहे, एकदम थंड आहे. मग बघा यामध्ये जर राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. बघा राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. या हवेत बाष्प अत्यल्प असते. बाष्प असते का मग इथं काही नाही, बाष्प एकदम कमी प्रमाणामध्ये असते. बघा तेथील लोक सुती व सैल पेहराव वापरतात. म्हणजे काय की नॉर्मली ह्या लोकांचा जर आपण पेहराव जर बघितला तर तो कसा आहे, सुती आहे. ओके, या फॉर्म मध्ये. आणि कसा आहे तो, सैल आहे. ओके, म्हणजेच काय की कुठे गुड्या वगैरे काय असे नाहीये, सैल आहे एकदम. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता जर समोर जर बघितलं बघा, काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे. थंड आणि कसं कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते. तेथील लोक पूर्ण अंगभर उबदार कपड्यांनी झाकतात. म्हणजेच काय की नॉर्मली इथला जर विचार जर केला तर पूर्ण अंग हे काय म्हणजे काय उबदार कपड्यांनी काय करतात, ते झाकतात. कारण की थंडी कशी असते, जास्त असते. ओके, परत नंतर बघा, मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे. म्हणजे काय उष्ण पण आहे आणि परत नंतर कसं आहे, दमट पण आहे. कारण की साईडला काय समुद्र आहे आणि समुद्रावरची जी काय पाण्याची वाफ झालेली आहे ती वाफ हवेमध्ये काय होते, मिक्स होते. त्यामुळे हवेची आर्द्रता काय होते, वाढते. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. तेथील हवेमध्ये काय असणारे, बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते.
म्हणजेच काय की नॉर्मली जर ढगाळ वातावरण झालं तर त्या ठिकाणी आपल्याला आणखीन त्या ठिकाणी काय होतंय म्हणजे काय की गरम व्हायला लागतंय. मग बघा आता वरील चर्चेतील उष्ण, उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द जे आहेत हे कशाच्या रिलेटेड आहेत? हवेच्या रिलेटेड आहेत. हवेच्या बघा हवेचे स्थितीदर्शक आहेत. बघा त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणीय बाष्पाशी होत आहे. ओके, म्हणजेच काय की वातावरणामध्ये जर बाष्प जास्त असेल तर त्या ठिकाणी आर्द्रता वगैरे जास्त असते, कमी असेल तर ती हवा कोरडी असते. ओके, या फॉर्म मध्ये मग बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो. बाष्प हा घटक आपल्याला दिसतो का? नाही. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्राधान्याने विचारात घेतला जातो. म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्या वातावरणामध्ये पाण्याची वाफ किती आहे, ओके, याचाच काय म्हणतो आपण? बाष्प असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे आवश्यक असते. म्हणजे काय पर्जन्य स्थिती म्हणजे काय की पावसाची स्थिती जर निर्माण व्हायची असेल तर त्या ठिकाणी वातावरणामध्ये बाष्प असणं काय आहे? गरजेचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग आता नेक्स्ट बघा यामध्ये आता बाष्पीभवन. आता बाष्पीभवन कशाला म्हणतात कशाला नाही हे थोडस आपण काय करूयात समजावून घेऊयात. बघा मग आता नेक्स्ट आहे बाष्पीभवन. आता बाष्पीभवन म्हणतात कशाला कशाला नाही हे थोडस आपण काय करूयात बघूयात. मग बघा बाष्पीभवन ही पाण्याची बाष्पात रूपांतरण करणारी प्रक्रिया आहे. पाण्यात बाष्पात रूपांतरण करणारी म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी पाण्याचं वाफेमध्ये रूपांतरण होणं. ओके, याला काय म्हणतो आपण? बाष्पीभवन असं म्हणतो. बघा सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतरण होते. आता बाष्पीभवनाची प्रक्रिया बघा हवेची, बघा बाष्पीभवनाची जी काय प्रक्रिया आहे हवेची शुष्कता, ओके, बघा हवेची शुष्कता, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर अवलंबून काय यावर आधारित असते. ओके, या फॉर्म मध्ये बघा कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. आता मला सांगा हवा कशी आहे? एकदम कोरडी आहे. ओके, आणि परत नंतर कशी आहे? उष्ण आहे. म्हणजेच काय की एकदम गरम आहे. त्यावेळेस मला सांगा त्याच्यामध्ये पाण्याची वाफ जास्त प्रमाणामध्ये मावू शकते, म्हणजे ते काय बाष्प जास्त प्रमाणामध्ये मावू शकते. तसेच बघा कोरड्या व थंड हवेतही बघा बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू राहते. कोरडी आणि थंड हवा याच्यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया काय असते? सुरूच असते. ओके, या फॉर्म मध्ये या उलट अतिशय दमट हवा असताना, कशी? दमट हवा असताना म्हणजेच त्या हवेमध्ये पाण्याच्या वाफेचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असताना म्हणजे ती हवा कशी असते? दमट असते. कशी असते? दमट असते. बघा या उलट अतिशय दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया मंदावते. वातावरणातील हवेच्या बघा वाहण्याचा वेग म्हणजेच काय की जे काय हवा जी वाहते तिचा वेग आणि हवेचे तापमान जास्त असेल तर त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. आता बघा तापमान कसं असेल हवेचं जास्त असेल तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाष्प काय होऊ शकते? मावू शकते. ओके, या फॉर्म मध्ये बघा वारा कमी वेगाने वाहत असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कसं होतंय? कमी होते. ओके, म्हणजे काय बाष्पीभवन कोणत्या प्रकारे कसं होणार आहे? कमी प्रमाणामध्ये होणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. मग नेक्स्ट बघा आता यामध्ये नेक्स्ट आहे वातावरणातील आर्द्रता. आता ही आर्द्रता काय असते काय नाही हे बरोबर आपण काय करा लक्षात घ्या. ओके, बघा मग हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते. म्हणजे काय हवेमध्ये जेवढ्या प्रमाणात बाष्प आहे म्हणजे काय किती प्रमाणात बाष्प आहे ही हवेची काय असते? आर्द्रता असते. आता हवेमध्ये जास्त प्रमाणात बाष्प असेल तर त्या ठिकाणी हवेची आर्द्रता जास्त असेल. हवेमध्ये कमी प्रमाणात बाष्प असेल तर हवेची आर्द्रता कमी असेल. ओके, या फॉर्म मध्ये बघा हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. म्हणजेच काय की आता ज्या वेळेस हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असेल तर दमटपणा कसा असतो? जास्त असतो. आणि ज्या वेळेस हवेमध्ये या ठिकाणी बघा मग हवेमध्ये जर बाष्पाचं प्रमाण कसं असेल? कमी असेल तर त्या ठिकाणी हवा कशी असते? कोरडी असते. ओके, या फॉर्म मध्ये बघा आता हवा विशिष्ट तापमानास बघा हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हवेचं तापमानावर अवलंबून असते की नॉर्मली त्या ठिकाणी त्या बाष्प म्हणजे काय की हवेमध्ये किती प्रमाणात बाष्प मावेल. बघा हवा जशी जशी थंड होते तशी तशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजे काय हवा जशी जशी काय होते? थंड होते तशी तशी तिची बाष्पधारण क्षमता काय होते? कमी होते. म्हणजेच गरम हवा थंड होण्यापेक्षा जास्त
बघा आता या म्हणजेच गरम हवा थंड होण्यापेक्षा जास्त भार बघा बाष्प धारण करू शकते. म्हणजेच काय की नॉर्मली जर थंड हवा असेल तर त्या ठिकाणी बाष्प धारण क्षमता कशी असते, कमी असते, आणि त्या ठिकाणी गरम हवा असेल तर बाष्प धारण क्षमता कशी, जास्त असते. ओके, या फॉर्म मध्ये बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. परत नंतर नेक्स्ट बघा, आता एका विशिष्ट तापमानात हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. ओके, बघा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. बघा हवेची ही जी स्थिती असते त्याला काय म्हणतो आपण, बाष्प संतृप्त असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, बाष्प संतृप्त स्थिती बघा म्हणून ओळखली जाते. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये आणखीन जास्त प्रमाणामध्ये बाष्प मावते का, नाही. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा, मग आता इथं प्रयोग दिलेला आहे, आपण तो काय प्रयोग काय बघणार नाहीत. ओके, चला, कारण की स्पंजाचा प्रयोग आहे. स्पंजाचा प्रयोग कसं की नॉर्मली आता पहिल्यांदा काय घेतला, एक स्पंज घेतला. ओके, आता ह्या स्पंजामध्ये मी काय टाकलं, पाणी टाकत राहिलो त्यावेळेस काय की स्पंज काय करेल की, म्हणजेच काय की ते काय करेल, म्हणजे काय पाणी शोषून घेईल. ओके, आता तो कुठपर्यंत शोषून घेईल, म्हणजेच काय की त्याची क्षमता असेपर्यंत. आता ज्या वेळेस म्हणजे काय की स्पंजामधील पाण्याचं प्रमाण आणि बाहेरचं पाण्याचं प्रमाण जर एकच व्हायला लागलं तर त्या ठिकाणी स्पंजामध्ये पाणी मावणार आहे का, मग नाही. म्हणजेच तो स्पंज किंवा स्पंज हा म्हणजे काय बाष्प म्हणजे काय की नॉर्मली पाणी संतृप्त झाला. ओके, त्याच्यामध्ये पाणी आत पण जाणार नाही आणि बाहेर पण जाणार नाही. तसंच काहीच बाष्प संतृप्तामध्ये असतंय. म्हणजेच काय की नॉर्मली हवा संतृप्त म्हणजेच काय की बाष्प संतृप्त म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्या हवेमध्ये आणखीन जास्त बाष्प मावू शकत नाही, त्याला काय म्हणतो आपण, बाष्प संतृप्त असं म्हणतो. आता जी काय वरची जी काय कृती आहे, ओके, ती कृती फक्त खाली भौगोलिक स्पष्टीकरण दिले ते आपण काय करून घेऊ, थोडस वाचून घेऊ. बघा आता यामध्ये इकडे मी काय करतो, ओपन करून ठेवतो थोडस ही. यामध्ये स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे. बघा आहे असं मानू, स्पंजचा तुकडा जो काय आहे म्हणजे काय हवेप्रमाणे आहे किंवा हवा आहे असं काय करू आपण आता या ठिकाणी मानू. बघा स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो. परत नंतर स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबा थेंबाने खाली झिरपते आणि किती चमचे पाणी टाकल्यानंतर स्पंज मधून पाणी झिरपू लागले हे नोंदीवरून सांगता येते. बघा म्हणजेच स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो कसा होतो, संपृक्त होतो. ओके, संपृक्त काय होतो, बनतो. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की नॉर्मली त्यामध्ये पाणी जास्त मावत नाही. ओके, थोडस ते शब्द म्हणण्यामध्ये थोडस मागं पुढे व्हायला ते समजावून घ्या. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा याच प्रमाणे ओके जसं स्पंज आपण बघितलं की नाही, म्हणजेच काय की स्पंज मध्ये पाणी टाकत गेलो एका क्षमतेपर्यंत बिचारा काय करते, पाणी शोषून घेते एका क्षमतेपर्यंत. त्याची जर क्षमता संपली म्हणजेच काय की पाणी शोषून घेण्याची, मग ते पाणी खाली हळूहळू काय झिरपू लागते. ओके, या फॉर्म मध्ये मग त्यावेळेस ते स्पंज जे आहे पाण्याच्या बाबतीत कसा झालेला आहे, संतृप्त झालेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला मग बघा याचप्रमाणे आता ते थोडस वरती हा शब्द म्हणायला थोडस काय झालं असेल, चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल माफी मागतो. चला बघा याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास, बघा याचप्रमाणे वातावरणामध्ये जी काय हवा असते, आता हवेमध्ये असणारे बाष्प ओके हे हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यास पावसाच्या किंवा हिमाच्या स्वरूपात पृथ्वीवरती काय होते, पडू लागते. कारण की ओझं जास्त होते, कारण की ते तेवढं ओझं ते काय म्हणजे काय की तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच काय आपल्याला ते पावसाच्या म्हणजे काय स्वरूपामध्ये ते पाणी जमिनीवरती येते. ओके, या फॉर्म मध्ये बघा मग या ठिकाणी हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजेच हवेचे तापमान जितके बघा जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. आणि बघा मग वातावरणात जसे जसे जास्त वर जावे तसतशी हवा थंड होत जाते. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलो आहोत. म्हणजेच काय की आपण जसं जसं वर जाऊ बरे काय जमिनीपासून वरती जाऊ तस तसा हवा थंड होत जाते. आणि या नियमानुसार हवा जशी जशी उंच हवा जशी जशी उंच जाईल तशी तशी हवेची बाष्पधारण क्षमता
कमी होत जाते आणि पुढील तक्त्यावरून हे काय होते स्पष्ट होते. म्हणजेच काय की नॉर्मली आता हा जो तक्ता दिलाय हा तक्ता आपल्याला काय करायचा आहे बघायचा आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे ते थोडस आपण काय करूयात बघूयात किंवा हे नेहमी लक्षात ठेवा हे. ओके, मग बघा आता या ठिकाणी की आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. ओके, अंडरलाईन दिस पॉइंट. ओके, हा महत्वाचा आहे. आर्द्रतेचे जे काय मापन आहे सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर ओके अशा एककात केले जाते. बघा कोणत्याही तापमानाला हवेची आर्द्रतेचे प्रमाण बघा 0 ग्रॅम प्रति मीटर क्यूब ओके 0 ग्रॅम प्रति मीटर घन बघा असल्यास ती हवा कोरडी असते. म्हणजेच काय जर त्या हवेमध्ये आर्द्रतेचं जे काही प्रमाण आहे 0 ग्रॅम प्रति ओके घनमीटर असल्यास ती हवा कशी असते कोरडी असते. तर 30 डिग्री सेल्सिअस तापमानास हवेतील बाष्प 30.37 ग्रॅम पर मीटर ओके घन ओके असल्यास हवा कशी असते बाष्प संतृप्त असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे काय की हवा कोरडी कधी असते आणि हवा बाष्प संतृप्त कधी असते हे बरोबर लक्षात घ्या. हवा कोरडी कधी असते ज्या वेळेस या ठिकाणी 0 ग्रॅम प्रति बघा मीटर घन किंवा घनमीटर असल्यास ती हवा कशी असते कोरडी असते आर्द्रतेचे प्रमाण. पण आर्द्रतेचं प्रमाण जर किती असेल किंवा बाष्पाचं प्रमाण जर हवेमधील बाष्पाचं प्रमाण 30.37 ग्रॅम घनमीटर असेल तर त्यावेळेस ती हवा कशी असते बाष्प संतृप्त असते. ओके, या फॉर्म मध्ये इथपर्यंत लक्षात आलं. ओके, हे त्यातले 2 पॉइंट बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे आणि त्याचं मापन किंवा एकक बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये ते काहीही कसंही म्हणजे काय कसंही विचारू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण काय करायचं तयारच राहायचं. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा आता या ठिकाणी बघा विविध तापमानावर 1 घनमीटर हवेचे बघा पहा बरे जमते का की नॉर्मली विविध तापमानावर घनमीटर हवेचे बाष्पधारण क्षमता दिलेली आहे. तक्त्याच्या नोंदीवरून बाष्पधारण क्षमतेचा फरक नोंदवा. आता हे सगळं काय की नॉर्मली ते दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण तुम्ही घरी पण करू शकता. ओके, या फॉर्म मध्ये मग थोडस आपण काय करूयात खालचं वाचूयात. बघा आता 1 घनमीटर हवेत बघा 15 डिग्री सेल्सिअस तापमानावर आता बरोबर लक्ष द्या की 1 घनमीटर हवेत 15 डिग्री सेल्सिअस तापमानावर ओके बघा 12.8 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. 15 डिग्री सेल्सिअस तापमानावर 12.8 इतकी ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. परत नंतर बघा तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्प संतृप्त असते. म्हणजेच काय की समजा म्हणजेच काय की नॉर्मली 15 डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्या हवेचं आणि त्याच्यामध्ये जर 12.8 ग्रॅम एवढी बाष्प असेल तर त्यावेळेस ती हवा कशी आहे बाष्प संतृप्त आहे असे म्हणतात. आणि हवेतील ही आर्द्रता निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करतात. ओके, म्हणजेच काय की हवेतील जी काय आर्द्रता आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करत असतो व्यक्त करत असतो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला आता नेक्स्ट आहे निरपेक्ष आर्द्रता. इथपर्यंत लक्षात आलंय सगळं. ओके, पॉइंट न पॉइंट बरोबर लक्षात आलाय. म्हणजे काय जिथे जिथे ते हायलाइट केलेलं आहे किंवा जे मी समजे काय की महत्वाचं सांगितलेलं आहे तिथं बरोबर ते हायलाइट करून घ्या किंवा नॉर्मली तो पॉइंट लिहून घ्या. ओके, त्याच्या बाहेरचं परीक्षेला काहीही पडणार नाही एवढी गॅरंटी मी देतो. चला नेक्स्ट आता निरपेक्ष आर्द्रता. वा 1 घनमीटर हवेमध्ये ओके 1 घनमीटर हवेमध्ये किती बाष्प आहे यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की 1 घनमीटर हवेमध्ये ओके किती बाष्प आहे त्याला आपण काय म्हणतो निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये उदाहरणार्थ बघा सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. आता सागरी भागामध्ये मला सांगा निरपेक्ष आर्द्रता जास्त का असेल कारण की समुद्राची वाफ होऊन लगेचच्या लगेच त्या भागामध्ये पसरते. त्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे काय की आपल्याला आर्द्रता जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटते. पण मला सांगा आपल्या इकडे आपलं अंग चिकट होतंय का नाही. ओके, कारण की या ठिकाणी आपली जी काय हवा आहे ओके ती कशी कोरडी हवा आहे. कशी आहे कोरडी हवा आहे. त्यामुळे ओके म्हणजेच काय की आपल्या इकडे आर्द्रता कशी असते कमी असते. पण ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यामध्ये बघता ज्यावेळेस तुम्हाला ढगाळ वातावरण दिसतंय त्यावेळेस तुम्हाला घाम यायला लागतो. हो की नाही या फॉर्म मध्ये. मग बघा की
बघा विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवीय बघा ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. आता हे का कमी कमी होत जाते का नाही हे थोडस आपण काय करूयात बघूयात. ओके, थोडस मी या ठिकाणी इरेज करतो. ओके, बघा आता की नॉर्मली आता वाक्य काय दिले बघा की विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. ओके, आता या ठिकाणी एक पृथ्वी काढतो मी. आम्ही काय इलेमेंटरीचा क्लास केला नाही, तरी पण गोल आली बिचारी. आणि या ठिकाणी सूर्य काढूनच टाकतो. हा बिचारा खूप लांब आहे बरं, फक्त आता समजण्यासाठी मी तुम्हाला इथं काढलेला आहे. ओके, आता बघा पृथ्वीच्या मध्यातून कोणतं वृत्त गेलेलं आहे? विषुववृत्त गेले. ओके, हे काय आहे? विषुववृत्त आहे. ओके, हे काय? विषुववृत्त. याच्या वर काय आहे? कर्कवृत्त. आणि खाली काय आहे? मकरवृत्त. ओके, मग इथं काय आहे? कर्कवृत्त, इथं काय आहे? मकरवृत्त, आणि हे काय आहे? विषुववृत्त. आता यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर आता बघा या भागामध्ये जर विचार करायला गेलं तर मला सांगा सूर्यकिरण या ठिकाणी कसे पडतात बरं? लंबरूप पडतात. पडतात की नाही? आता ज्या वेळेस म्हणजे काय सूर्यकिरण लंबरूप पडायला लागतात त्यावेळेस त्या ठिकाणी उष्णता कशी असणार आहे? मग जास्त असेल. उष्णता कशी असेल? जास्त असेल. म्हणून आता या ठिकाणी बघा आता ह्या भागामध्ये म्हणजे काय समुद्राचा भाग पण आहे, हो की नाही? मग काय म्हणते बघा विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, कारण की या प्रदेशात सूर्याचे किरण हे लंबरूप पडतात. लंबरूप पडल्यामुळे या ठिकाणी उष्णतेचे प्रमाण जास्त असते. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे इथं जो काही समुद्र आहे समुद्रावरच्या पाण्याचे बाष्पामध्ये रूपांतरण होते. बाष्पामधलं जे काही रूपांतरण झालेलं आहे ओके तो बाष्प हवेमध्ये मिक्स होतो. हवेमध्ये मिसळल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे काय की हवेची आर्द्रता वाढते. ओके, त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता कशी असते? जास्त असते. पॉइंट लक्षात आला हा? ओके, तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. बघा हे काय आहे? दक्षिण ध्रुव, आणि हा काय आहे? उत्तर ध्रुव. आता ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते कारण की या ठिकाणी ध्रुवामध्ये जर ध्रुवाकडे जातो जसं जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं सूर्याचे किरण ही तिरपी पडत जातात. म्हणजेच काय तिरपी पडत गेल्यामुळे त्या ठिकाणी उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, आणि उष्णतेची तीव्रता कमी होत गेल्याने त्या ठिकाणी तापमान कमी असते. त्यामुळे तिथं उष्णता म्हणजे काय की बाष्पाचं म्हणजे काय की समुद्राच्या पाण्याचे बाष्प जास्त प्रमाणामध्ये होत नाही, किंवा पाण्याचं बाष्पात रूपांतरण जास्त प्रमाणामध्ये होत नाही. बाष्पात रूपांतरण न झाल्यामुळं हवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये बाष्प नसते. कालांतराने हवेमध्ये बाष्प जास्त प्रमाणात नसल्यामुळं त्या ठिकाणी हवा कशी असते? थंड असते. कशी असते? थंड असते. म्हणून बघा विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी होत जाते. ओके, हा कन्सेप्ट बरोबर लक्षात आला? ओके, या फॉर्म मध्ये चला मग समोर जाऊयात. आता बघ जरा डोके चालवा, हे नंतर तुम्ही एकदा चालून घ्या. ओके, आपण थोडस समोर जाऊयात. आता सापेक्ष आर्द्रता. वर काय बघितलं आपण? निरपेक्ष आर्द्रता बघितली. ओके, निरपेक्ष आर्द्रता ही विषुववृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजेच काय की आता इथं जर बघितलं तर हा एवढा विषुववृत्ताचा प्रदेश आहे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कशी असते? निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवीय प्रदेशामध्ये निरपेक्ष आर्द्रता कशी असते? कमी असते. ओके, आलं लक्षात? हा म्हणजे काय हे लाईन बरोबर लक्षात आली का? या लाईन वरती समोर आपल्याला खूप सारं काम करायचंय, त्यामुळे ही बरोबर लक्षात घ्या. ओके, नाव वी आर गोइंग टू सी द सापेक्ष आर्द्रता काय आहे काय नाही ते. ओके, चला मग आता सापेक्ष आर्द्रता. आता या ठिकाणी एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेचे बाष्पधारण क्षमता याच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता काय करता येते आपल्याला सांगता येते. ज्यावेळेस आपल्याला हवेची सापेक्ष आर्द्रता काढायची असते त्यावेळेस आपल्याला निरपेक्ष आर्द्रता माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते पण विशिष्ट त्या हवेचं घनफळ असलं पाहिजे त्या तेवढ्या जागेमध्ये. म्हणजेच काय की घनफळ म्हणजे काय की नॉर्मली एखाद्या
घनफळामध्ये तेवढीच जागा ही असली पाहिजे, हवा असली पाहिजे बघा. मग आणि त्याच बघा त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता किती आहे बघा. यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता आपल्याला काढता येते आणि सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते. त्याला बरोबर लक्षात ठेवायचं, सापेक्ष आर्द्रता ही टक्केवारीमध्ये व्यक्त केली जाते. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर ओके निरपेक्ष आर्द्रता छेदामध्ये काय बाष्पधारण क्षमता गुणिले काय 100. कारण की गुणिले 100 का घेतलं, कारण ते टक्केवारीमध्ये सांगायचं आहे, यामुळे त्या ठिकाणी 100 घेतलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट. हे बरोबर काय करा, हे सूत्र बरोबर हे करून ठेवा. याच्यावरती आपल्याला गणित पण काही बघायचे आहेत हा. ओके, याच्यावरती आपल्याला गणितही बघायचे आहेत, कदाचित समोरच आहेत ते. ओके, आपल्याला ते बघायचे आहेत. आपण लोक को गणित पण देखना इस पे. ओके, चला मग बघा. आता एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. या मी काय करतो, इकडचं थोडस मोडतो, हे गणित आपण काय करू सॉल्व्ह करू. वाटल्यास तुम्ही बाकीचे गणित सॉल्व्ह करा. ओके, मी तर लगेच तुम्हाला काय करतो सॉल्व्ह करून दाखवतो. बा मग बा एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता किती आहे 20 ग्रॅम. ओके, म्हणजे काय की पर घनमीटर आहे. आणि परत नंतर बाष्पधारण क्षमता किती आहे 30 ग्रॅम घन म्हणजे काय मीटर आहे. तर त्या हवेची सापेक्ष आर्द्रता, मग सापेक्ष आर्द्रता मी सा आणि आ करतो फक्त. सापेक्ष आर्द्रता बरोबर सूत्र काय काय या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता. निरपेक्ष आर्द्रता किती आहे 20 आणि परत नंतर भागिले बाष्पधारण क्षमता किती आहे 30 गुणिले किती 100. ओके, बघा हा पॉइंट म्हणजे काय हा शून्य याच्या सोबत गेला. परत नंतर आता वरच्या वरच्यांचा गुणाकार करून घ्या. बघा 20 गुणिले काय उरलं या ठिकाणी 10 छेदामध्ये किती 3. परत नंतर आता 20 गुणिले 10 किती होतात 200 भागिले किती 3. 3 1 3 3 सख 18 किती उरले 2 उरले 3 सख 18 परत नंतर 2 उरतील. ओके, 3 सख 18 3 सख 18. ओके, या फॉर्म मध्ये ते येत राहील. म्हणजेच या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता किती भेटली आपल्याला 6 म्हणजे काय 66.66% एवढी. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की सापेक्ष आर्द्रता काय भेटली आपल्याला 6.66%. आता दुसरे हे झालं पहिलं गणित इथलं जे आहे ते. आता दुसरं गणित हे परीक्षेला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं या, त्यामुळे हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. मग बघा एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 50 ग्रॅम आहे. किती आहे 50 ग्रॅम घनमीटर असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम घनमीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता काय असेल. मग इथं सॉल्व्ह करतो याला. बघा सापेक्ष आर्द्रता बरोबर काय होईल या ठिकाणी बघा निरपेक्ष आर्द्रता किती आहे 15 आहे. वर 15 घेतो छेदामध्ये त्याची बाष्पधारण क्षमता किती आहे 15 आहे आणि गुणिले किती 100. मग 15 1 15 15 1 15. मग या ठिकाणी किती आलं 100%. म्हणजेच या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता किती आली 100%. बघा मग वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्प संतृप्त झाली आहे ते सांगा. कोणती हवा बाष्प संतृप्त असेल मग ही वाली. म्हणजे काय दुसऱ्या गणितामधली जी काय हवा असणार आहे ती कशी असेल बाष्प संतृप्त असेल. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट बघा मग. ओके, या फॉर्म मध्ये मग आता तापमानावरील फरकानुसार हवेच्या बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. सकाळी आणि संध्याकाळी सापेक्ष आर्द्रता कशी असते जास्त असते. दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते आणि समुद्र किनाऱ्याजवळ बघा जवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते. त्यामुळे तेथील हवा दमट असते. तेथील हवा कशी असणार आहे दमट असणार आहे. आणि वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. त्यामुळे तेथील हवा कशी असेल कोरडी असेल. तेथील हवा कशी असेल कोरडी असेल. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. इथपर्यंत क्लिअर. इथपर्यंत कोणाला काय अडचण चला कोणाला काय अडचण नाही. तर आजचं लेक्चर आपण याच ठिकाणी थांबूयात आणि समोरच्या लेक्चर मध्ये आपण सांद्रीभवन परत नंतर ढगांचे प्रकार ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत बघणार आहोत. ओके, यामुळे ओके हे एक लेक्चर सगळं कंप्लीट करा. त्याच्यामधल्या नोट्स बरोबर लिहून ठेवा. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके,
चला थँक्यू सो मच आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण यांचा फायदा होईल. चला थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.